आज मी तुमच्यासाठी मस्त स्पेशल नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। सध्या हळदी कुंकाचे दिवस सुरू आहेत आणि आपण स्पेशली हळदी कुंकासाठी काही ना काही नाश्ता बनवतच असतो। आज मी तुमच्यासाठी मस्त परफेक्ट हळदी कुंकासाठी नाश्ता घेऊन आलेले आहे, जो बनवायला अगदी सोपा आहे, झटपट बनवून तयार होतो आणि खायला टेस्टी आहे आणि नवीन थोडासा वेगळा आहे। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर इथं मी 2 कप हिरवी मूग डाळ रात्रभर भिजत ठेवलेली होती। आता मूग डाळीमधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे। तर हा नाश्ता आपण या हिरव्या मूग डाळीपासूनच बनवणार आहोत। आता ही मूग डाळ आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेणार आहोत। तर मूग डाळीसोबत आपण इथं 5-7 लसणाच्या पाकळ्या टाकून घेणार आहोत। सोबतच मी इथं 5-7 हिरव्या मिरच्या घालून घेत आहे। हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या तिखट किती खाता त्याच्या हिशोबाने ॲडजस्टमेंट करून घाला। आणि सोबतच मी इथं अर्धा इंच अद्रक आणि 1 चमचा जिरे टाकून घेतलेले होते। अद्रक देखील बारीक तुकडे करून टाकायचे, म्हणजे मिक्सरमध्ये चांगले निघते, नाहीतर तसे तुकडे मिक्सरमध्ये राहतात। तर इथं मी जिरे देखील घालून घेतलेले आहेत। आता आपण मिक्सरचं झाकण लावून घेऊयात आणि एकदम मस्त फाईन पेस्ट या डाळीची करून घ्यायची। आणि सोबत इथं मी 4-5 मिरे देखील टाकले होते। मिरे ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवा असतील तर टाका आणि नाही टाकले तरी चालतील। तर इथं मी मिक्सरमध्ये हे बॅटर फिरून घेतलेलं होतं, तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे। तर आता हे मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि काढून घेतल्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची। आता माझ्याकडे कोथिंबीर खूप सारी होती म्हणून मी टाकली आहे, तुमच्याकडे असेल तर नक्की टाका। आणि या कोथिंबीरीने या नाश्त्याची टेस्ट एकच नंबर येते। तर मी अर्धी वाटी बारीकसर कट केलेली कोथिंबीर घातली आहे। आणि कोथिंबीरीच्या ऐवजी तुम्ही इथं ना पालक, मेथी वापरू शकता। आणि अर्धा चमचा इथं ओवा मी हातावर क्रश करून घालत आहे। आणि सोबतच आता इथं थोडेसे वरतून मी अर्ध्या चमच्यालाही थोडेसे कमी जिरे टाकून घेतलेले आहेत। सोबतच आता आपण थोडीशी हळद पावडर आणि चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत। आणि आता आपल्याला हे मिक्स करून छान बॅटर घ्यायचं आहे। हाताने छान मिक्स करायचे, जितकं तुम्हाला हे बॅटर फेटता येईल तितकं तुम्हाला फेटून घ्यायचं, म्हणजे जो आपण नाश्ता तयार करणार आहोत तो मस्त छान फुलतो। मस्त हाताने आपल्याला छान बॅटर फेटून घ्यायचं आहे। तर इथं आपलं नाश्ता बनवण्यासाठी बॅटर तयार झालेलं आहे। तर जोपर्यंत आपण इथं बॅटर तयार करत होतो तोपर्यंत मी ऑलरेडी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तर आता गॅस लो टू मिडियम ठेवायचा आहे आणि लो टू मिडियमवर छान एक एक करून नाश्ते टाकून घ्यायचे आहेत। आता याचा नाश्ता तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता। तर इथं मस्त आपण नॉर्मली जसे भजे बनवतो त्या पद्धतीनेच मी इथं गोलसर भजी टाकून घेत आहे। आणि गॅस लो टू मिडियम ठेवायचा आणि लो टू मिडियम गॅसवर छान लालसर रंगावर हा नाश्ता तळून घ्यायचा। आता मुगाचे डोसे वगैरे तर तुम्ही खूप वेळेस खाल्ले असतील, पण हा मुगाचा नाश्ता तुम्ही नक्की एक वेळेस घरी ट्राय करा आणि कधीही कुणासाठी बनवा किंवा स्वतःसाठी बनवा, खायला एक नंबर लागेल आणि खाणारा तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही, इतकी भारी या नाश्त्याची टेस्ट येते। आणि हा नाश्ता हळदी कुंकासाठी तर एकदम परफेक्ट रेसिपी आहे, कारण एकदम झटपट बनवून तयार होतो आणि खायला देखील तेवढाच टेस्टी लागतो। या नाश्त्यासोबत तुम्ही सॉस, हिरवी चटणी सर्व करू शकता। हिरव्या चटणीसोबत आणि टोमॅटो केचपसोबत हा नाश्ता खायला खूप भारी लागतो। आता पहिली बॅच मी तळून घेतलेली आहे, दुसरी बॅच देखील याच पद्धतीने मी तळून घेणार आहे। तर इथं मी सर्व नाश्ते तळून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता दिसायलाच किती भारी दिसत आहेत। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका। रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।